या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची कामगिरी अपेक्षेनुसारच झाली, पण या जिल्हा परिषद निवडणुकीत आणखी एका पक्षाकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं आणि तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट। अजित पवारांच्या मृत्यूपश्चात राष्ट्रवादी काँग्रेस कशी कामगिरी करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं। या आज ज्यांचे निकाल लागले त्या 12 जिल्हा परिषदांपैकी 4 जिल्हा परिषदा गेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडे होत्या, मात्र त्यापैकी 2च जिल्हा परिषदा पुन्हा आपली सत्ता राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरलेली आहे। अजित पवारांचा लाडका पुणे जिल्हा या वेळेला सुद्धा अजित पवारांच्याच राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिलेला आहे। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकूणच या निवडणुकीमध्ये काय केलं आणि पुढच्या काळात सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी काय करण्याची गरज आहे, हे मुद्दे या निवडणुकीच्या निकालाने अधोरेखित केलेत। आपण पाहूयात। दादांच्या जाण्यानंतरही दादांचा लाडका जिल्हा त्यांच्याच पाठीशी राहिलाय। महापालिका निवडणुकीत पुण्यानं अजित पवारांना फसवलं असलं तरी जिल्हा परिषद निवडणुकीत पुण्यात अजित पवारांची एकहाती सत्ता आली आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेचच झालेली ही निवडणूक, त्यामुळे या निवडणुकीत अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचं काय होणार याकडे लक्ष लागलं होतं। या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या होत्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात 2 जिल्हा परिषदा आल्या। पुणे आणि कोल्हापुरात दादांच्या राष्ट्रवादीची सत्ता आली आहे। त्यात सुमारे 30 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आहे। पुण्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे। बारामतीमध्ये 6 पैकी 6 जिल्हा परिषदेच्या जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय। पुण्यामध्ये 40 पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीने मिळवल्या। पंचायत समित्यांमध्ये जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती, इंदापूर या दादांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या। दुःख एकच वाटतं की हे सगळं यश प्राप्त करताना जे नेतृत्व होतं, ज्याच्यामुळे हे यश मिळालं, दिवस रात्र कष्ट करणारं जे नेतृत्व होतं तेच नेतृत्व आज आमच्यामध्ये राहिलेलं नाही आहे। 24 तारखेला जेव्हा मी दादांना भेटले तेव्हा महानगरपालिकेमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडला जे अपेक्षित यश मिळालं नाही त्याचं एक सल म्हणा, दुःख म्हणा, त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं। आणि त्यामुळे हे झेडपीचं जे निवडणुका होत्या त्या अक्षरशः झपाटल्यासारख्या, म्हणजे ते स्वस्थ बसायलाच तयार नव्हते। उमेदवार कुठले असावेत, कशा पद्धतीचे दिले गेले पाहिजेत, कसा सगळा सलोखा राखला गेला पाहिजे, कुठल्या उमेदवाराला ताकद दिली पाहिजे, हे सगळे ज्या पद्धतीने ते कष्ट करत होते, ज्या पद्धतीने सगळी प्रचारांची आखणी होती, ज्या पद्धतीने सगळं नियोजन होतं, ते बघता ते अक्षरशः झपाटल्यासारखं काम करत होते। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानले होते। दादांचे गड दादांच्या पाठीशी राहिलेत। मात्र 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची 4 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता आली होती, तर भाजपच्या ताब्यातही 4 जिल्हा परिषदा होत्या। 2017 मध्ये राष्ट्रवादी एकसंध होती आणि ग्रामीण महाराष्ट्राचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळखही होती। आता भाजपची आकडेवारी पाहता ग्रामीण महाराष्ट्राचा पक्ष ही राष्ट्रवादीची ओळख पुसली जाते की काय असा प्रश्न आहे। शेती मातीची आवड असणारे आणि सहकार ग्रामीण महाराष्ट्राचं अचूक गणित कळणारे अजित पवार आता नाहीत। त्यांच्या पश्चात राष्ट्रवादीची ग्रामीण महाराष्ट्रासोबत असलेली नाळ जोडून ठेवणं आणि ग्रामीण महाराष्ट्रात पक्ष मजबूत करणं हे सुनेत्रा पवार यांच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।